आणि ही तर सुरुवात आहे. अजून आपल्या महानगरपालिकेचे बिगुल वाचायचे आहेत, अजून सुरुवात व्हायची आहे. आणि त्यावेळेस आता आमचा 17 तारखेला मराठवाडा क्रांती हे आहे मुक्ती संग्राम दिन, त्या दिवशी मी तिकडं असेल आणि त्याच्यानंतरचा एक दिवस पूर्ण सोलापूरला असेल. आणि मग ज्या ज्या ठिकाणी जे जे आहे डॅमेज कंट्रोल आणि जो प्रकार आहे इनकमिंग, खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळेल. आणि महानगरपालिकेचं बिगुल वाजेल त्यावेळेस वाजेल. पण आज ही फळे आहे माझ्याबरोबर काम करणारी. आज आमचं नेतृत्व, आमचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राचा 2.5 वर्षामध्ये झालेला लॉस भरून काढणं, जी प्रगती खुंटलेली होती किंवा महाराष्ट्र 5 वर्ष मागे गेलेला होता, आज ती प्रगती त्या दिशेनं त्या ताकदीनं तिथपर्यंत आणून द्यायची आणि 2024 पर्यंत महाराष्ट्र परत पुढच्या 5 वर्षासाठी आघाडीवर नेऊन ठेवायचा, हे ध्येय आम्ही बाळगलेलं आहे. आणि ते त्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येकावरती जबाबदारी फिक्स केलेली आहे. आणि त्या पद्धतीने आमचे सहकारी भाजपचे कार्यकर्ते असतील, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असो, शिंदे गट अमुक गट हा गट राहिलेला नाही. शिवसेना आमचीच आहे, एकनाथ भाऊंची शिवसेना आहे, आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे. ज्यांनी हिंदुत्वाचं व्रत घेऊन आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केलं, दीक्षा दिली, तो विचार कोणीतरी सोडला होता आणि ती विचारधारा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येतोय. भविष्यात सुद्धा तीच विचारधारा घेऊन आम्ही सर्व जनतेची सेवा करू, एवढं तुम्हाला वचनबद्ध करतो, वचन देतो. आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादीचे युवा नेते, युवकांचे हृदयस्थान, तुमचे आमचे सर्वांचे लाडके अदनान शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ताज सोशल ग्रुप आणि प्राईम महाराष्ट्राचे संपादक फनाउल्लाह शेख आणि मित्र परिवार.